तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खंडकर यांची आता नियुक्ती झालेली आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। गटनेतेपदी गणेश खंडकर यांची आता नियुक्ती झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय होते आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गणेश खंडकर यांचं नाव खरं तर चर्चेत नव्हतं आणि त्यांची आता गटनेतेपदी वर्णी लागली। बरोबर, आपण या ठिकाणी आज भाजपची महापालिकेमध्ये बैठक बोलावण्यात आली होती आणि या ठिकाणी गटनेता हा निवडला जाणार होता आणि गटनेतेपदी आपण त्यांच्या भाजपचे गणेश खंडकर यांची निवड झालेली आहे। आणि आपण या ठिकाणी गणेश खंडकर हे अभ्यासू आणि महापालिकेची यांना माहिती असलेले अनुभव चेहरा आहे आणि आपण भाजपने यासाठी गटनेतेपदी गणेश खंडकर यांची निवड केलेली आहे। आणि आपण गणेश खंडकर मागील अनेक वर्षापासून भाजपामध्ये सक्रिय आहेत आणि या ठिकाणी ते आपण महामंत्री देखील राहिलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी भाजपकडनं गटनेतेपदी आपण गणेश खंडकर यांची निवड झालेली आहे आणि त्यांची या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून आपण त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। आणि आता यानंतर सगळे भाजपचे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी कोकण भवनामध्ये जातील आणि त्या ठिकाणी आपला गट आहे तो स्थापन करतील। मनोज, खरं तर अनेक नावं गटनेते पदासाठी चर्चेत होती आणि त्यात गणेश खंडकर यांचं नाव अचानकपणे समोर आले। यामागे नेमकं काय, कशा पद्धतीने सगळी प्रक्रिया राबवण्यात आली, काय नेमकं घडलं पडद्यामागे? या ठिकाणी आपण भरपूर नावंही गणेश खंडकर हे नाव प्रमुखपणे चर्चेत आलं की गणेश खंडकर हे अभ्यास जो आहे त्यांना या ठिकाणी माहिती आहे महापालिकेची आणि त्यानंतर ते या ठिकाणी महामंत्री देखील राहिलेले आहे। त्यामुळे आपण गणेश खंडकर या ठिकाणी उत्तम महापालिकेमध्ये त्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। नक्कीच मनोज, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। गणेश खंडकर यांची आता भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली। गणेश खंडकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत। गटनेतेपदाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती आणि अखेर आता भाजपचा गटनेता ठरलेला आहे। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खंडकर यांची वर्णी लागली। एक अभ्यासू नेतृत्व, एक अभ्यासू नेता म्हणून खंडकर यांच्याकडे पाहिलं जातं। गणेश खंडकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत। त्यांना महापालिकेचा या सगळ्या कामकाजाचा बराच अभ्यास आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता गटनेतेपदी गणेश खंडकर यांची वर्णी लागलेली आहे। अखेर भाजपचा गटनेता ठरलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून गटनेता नेमका कोण होणार याची बरीच चर्चा होती, अनेक नावं समोर आली होती। मात्र आता भाजपच्या गटनेतेपदी गणेश खंडकर यांची नियुक्ती झालेली आहे। सध्याही आपण दृश्य पाहतोय, अमित साटम यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। काही वेळातच आता गटनोंदणीची सगळी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। माध्यमांशी काही वेळातच संवाद साधला जाईल। यावेळी अमित साटम काय म्हणतील, गणेश खंडकर यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खंडकर यांची वर्णी लागली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत। एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि गेल्या काही दिवसांपासून गटनेतेपदी नेमकं कोण विराजमान होणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती। अखेर आता भाजपचा गटनेता ठरलेला आहे। गणेश खंडकर यांची भाजपच्या गटनेतेपदी वर्णी लागली। अमित साटम यांनी त्यानंतर त्यांचं स्वागत केलं। आता अमित साटम माध्यमांशी संवाद साधतील। त्यामुळे साटम नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं। भाजपचे सगळे नगरसेवक यावेळी इथे उपस्थित आहेत। गणेश खंडकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांची आता गटनेतेपदी वर्णी लागली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खंडकर यांची घोषणा करीत आहे। पार्टी के शीर्ष नेतृत्व से चर्चा करके महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से बात करके प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण जी, मुंबई की भारतीय जनता पार्टी की चुनाव समिति और मुंबई भारतीय जनता पार्टी के सभी नेतागणों से चर्चा करके मैं मुंबई महानगर पालिका भारतीय जनता पार्टी के
गटनेता इस पद पर श्री गणेश खंडकर जी की घोषणा करता हूं। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही गट एकत्रितपणे कोकण भवन येथे जातील आणि दोन्ही गटांची स्वतंत्र गट नोंदणी त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी सोबत असणार आहे का? भारतीय जनता पार्टीच्या गटाची नोंदणी ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोकण भवन येथे करणार आहोत। तुम्ही पहिल्यांदा बोलत होतात की राष्ट्रवादी नवमंडळाचं नेतृत्व मान्य नाही का, पण आत्ताची माहिती की समोर त्यानुसार शिंदेबरोबर त्यांच्याकडे स्थापना होते आणि ते तुमच्यावर सत्तेत येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही महायुतीचा एक घटक पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार या तिघांचं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे। आमचा आक्षेप हा एका व्यक्तीवरती होता, पक्षावरती नाही। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत। आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे। सर, याचा अर्थ असं समजत आहे की यापुढे राष्ट्रवादी युतीत असेल, मात्र तरीही नवाब मलिकांना भाजपचा विरोध हा कायम असेल। आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही। आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही। तेच उत्तर आहे ना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार ही महायुतीचा घटक पक्ष आहे। तो आमच्या बरोबर सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामील आहे। आम्ही आधी सुद्धा हे सांगितलं होतं की आमचा आक्षेप हा व्यक्तीवर आहे, पक्षावर नाही। व्यक्तीवर आक्षेप कायम असून पक्षाबरोबर आक्षेप असण्याचं कुठलं कारण नाही। महायुतीचे निवडून आलेल्या 118 नगरसेवकांपैकी एक नगरसेविका ही मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपदी विराजमान होईल। मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची निवडणूक ही मी जाहीर करत नसतो, ही कमिशनर जाहीर करत असतात। त्यामुळे कमिशनर ज्या वेळेला जाहीर करतील त्या टाइम टेबल नुसार निवडणूक होईल। शिवसेना के पार्षदों से हमारी बातचीत, उनका कहना है कि कुछ वर्ष के लिए हमें मेयर पद मिले, शिवसेना को मिले, ऐसी हमारी इच्छा, और ये मांग उन्होंने एकनाथ शिंदे जी को बताई है। आप कह रहे हैं कि 18 में से कोई एक बनेगा, तो क्या आप ओपन है शिवसेना के लिए? अगर शिवसेना का नगरसेवक कौन बनेगा, मैंने पहले भी कहा है कि भारतीय जनता पार्टी का बनेगा या शिवसेना का बनेगा, ये महत्व का नहीं है। मुंबई महानगरपालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिलना चाहिए, मुंबई का विकास होना चाहिए, मुंबई की प्रगति होनी चाहिए, मुंबई की सुरक्षितता आबादित रहनी चाहिए, यह महत्व का है। कौन सी पार्टी का नगरसेवक महापौर के पद पर बैठेगा यह महत्व का नहीं है। मुंबई करो के सपने को साकार करना यह क्रम प्राप्त है। इसके अलावा आपने कहा कि एक व्यक्ति का, नवाब मलिक के मुझे बात करें, व्यक्ति का विरोध है, पार्टी का विरोध नहीं है। उसी व्यक्ति के परिवार के 2 लोग पार्षद बने हैं, तो ऐसे में क्या उनका भी विरोध रहेगा या फिर उन्हें ये दिया जाता है? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार यह महायुति का घटक पक्ष है। शिवसेना, भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की एकत्रित सरकार, संयुक्त सरकार ये महाराष्ट्र में है। हम सत्ता में साथ में हैं। हमारा आक्षेप ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर नहीं था, हमारा आक्षेप एक व्यक्ति के ऊपर था। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी महायुति का भाग थी, है और आने वाले समय में भी रहेगी। अनेकदा सर तुम्ही बोलून दाखवलं होतं की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची ही गरज लागणार नाही, मात्र कुठेतरी समित्यांमुळे त्यांची गरज तुम्हाला लागते, हे तुम्ही मान्य करता? 114चा हाफवे मार्क आहे 227 मध्ये। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे 118 नगरसेवक
म्हणजे हाफवे मार्कपेक्षा 4 नगरसेवक जास्त आमचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे महापौरपदी विराजमान करण्याकरता आम्हाला इतर कुणाचीही आवश्यकता नाही. परंतु आम्ही एकत्रितपणे सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे असल्यामुळे या ठिकाणीही ते आमच्याबरोबर आहेत. सुधार समितीच्या बेरीज जी आहे ती 13 अशी संख्या येत होती आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे 3 जे आहेत सगळ्या बेरजा ज्या आहेत त्या जुळत आहेत. त्यामुळे कुठलीही बेरीज जुळत नाही असं नाही आहे. आणि त्यामुळे आता मुंबईकरांच्या विकासाची बेरीज आम्हाला करायची आहे, ते जास्त महत्वाचं आहे. त्यांचे गणित बाकी आहे. तर भाजपचा गटनेता ठरलेला आहे. गणेश खणकर यांची गटनेतेपदी आता वर्णी लागलेली आहे. अमित साटम यांनी सुद्धा आता या संदर्भातली माहिती दिली आणि काही दिवसातच आता महापौरपदी सुद्धा कोण विराजमान होईल याचं नाव समोर येईल असं साटम यांनी